श्री दुर्गा सप्तसती कथासार अध्याय 7. दैत्यराज शुंभाची आज्ञा होताच चंड व मुंड प्रचंड सैन्यासहित रणांगणावर येऊन पोहोचले. प्रथम त्यांनी त्या देवीबरोबर सामोपचाराने गोड बोलण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, हे बालिके, महाबली असुर सम्राट शुंभा महाराजांनी सर्व देवांना हरविले आहे ही गोष्ट तुला ठाऊक नाही का? तू तर एकटीच आहेस आणि सिंह व कालिका यांच्याखेरीज तुझ्याबरोबर कोणीही नाही. तरी तू शुंभ आणि निशुंभ यांना जिंकण्याची इच्छा करतेस, ही तर तुझी दुर्बुद्धीच आहे. तुला तुझ्या हिताच्या 4 गोष्टी सांगणारे इथे कोणी दिसत नाहीत. हे देव तुला पाठिंबा देत आहेत ते तुझा नाश व्हावा याचसाठी, समजलास का? हे कोमलांगी, आपले व परक्याचे सामर्थ्य ओळखून मगच पुढे व्हावे. जर तुला 18 हाताने शस्त्रास्त्रे चालवण्याचा गर्व असेल तर त्याचा काहीही उपयोग नाही. कारण देवांना जिंकणारा शुंभ एवढा बलिष्ठ आहे की तो जेव्हा युद्धात समोर येईल तेव्हा हे तुझे हात व शस्त्रे त्याचे काही सुद्धा करू शकणार नाहीत आणि तुझ्या पदरात फळ तर काहीच पडणार नाही. ज्या महावीराने ऐरावताच्या सोंडा छाटून त्याचे दातच उपटले आणि देवांचा पराजय केला त्या शुंभाच्या मनाप्रमाणे वाग. हे कांते, तू विनाकारण गर्व करते आहेस. तू चतुर आहेस. तेव्हा शुंभाने सर्व देवांचे मर्दन करून आपले सामर्थ्य किती वाढविले आहे ते एक वार समक्ष येऊन पहा. त्या देवांच्या गोड गोड बोलण्यामुळे तू फसते आहेस. देवाने त्यांचे काम परस्पर साधावे म्हणून हा डाव रचला आहे. कामापुरता मित्र कोण आणि हितकारक मित्र कोण हे ओळखून त्यालाच जवळ केले पाहिजे. दैत्य शुंभ देवांना जिंकून त्रैलोक्याचा अधिपती झाला आहे. शिवाय तो शूर, सौंदर्यवान, चतुर, त्याचप्रमाणे कामशास्त्रामध्ये सुद्धा प्रवीण असल्यामुळे तू त्यालाच पसंत कर. त्रैलोक्यात जे ऐश्वर्य आहे ते यामुळेच तुलाच प्राप्त होईल. म्हणून तू नीट विचार कर आणि शुंभाला नकार देऊ नकोस. दैत्य चंडाचे म्हणणे ऐकून जगदंबा म्हणाली, अरे ढोंग्या, तू उगीच खोट्या-नाट्या गोष्टी का सांगतो आहेस? तू आधी मुकाट्याने इथून चालता हो. अरे मूर्खा, मला पती वगैरे करण्याशी काही एकही कर्तव्य नाही आहे. मीच स्वतः ह्या जगातील एकूण एक प्राण्यांचे पोषण करणारी स्वामिनी आहे. या शुंभ आणि निशुंभासारखे हजारो दानव मी युगानुयुगे पाहत आहे आणि वेळोवेळी त्यांचा सत्यानाश करीत आले आहे. आता पुन्हा दैत्यांचा विनाश होण्याची वेळ आली आहे. तू बुद्धिमान वाटतोस म्हणून युद्ध कर आणि क्षत्रिय धर्माचे पालन कर. मरण तर चुकणार नाही, पण वीर गती मिळून तुझी कीर्ती मात्र नक्कीच होईल. दुष्ट शुंभ आणि निशुंभाशी तुला काय करायचे आहे? वीरासारखा युद्धात मेलास तर निदान स्वर्गात तरी जाशील. आणि हो, तुझ्या मागून शुंभ आणि निशुंभ सुद्धा येतीलच. पण आधी तुझ्या आणि तुझ्या भावाचा समाचार घेते. तेव्हा तुझी वटवट बंद करून शस्त्रे उचलून युद्धाला सामोरे जा. देवीचे उपरोधिक बोलणे ऐकून चंड आणि मुंड प्रचंड क्रोधित झाले आणि त्यांनी आपापल्या धनुष्याच्या दोऱ्यांचा टणत्कार केला. देवीने सुद्धा प्रत्युत्तरादाखल शंखध्वनी केला. त्यामुळे दशदिशा भरून गेल्या. त्याच समयी देवीच्या सिंहाने सुद्धा अतिभयंकर गर्जना केली. त्या आवाजाने इंद्र वगैरे देव, सिद्धमुनी, यक्ष, गंधर्व, किन्नरांना अतिशय आनंद झाला. त्यानंतर बाण, तलवार आणि गदा यांच्या सहाय्याने हृदयात धडकी भरेल असे महाभयंकर युद्ध चंडिका आणि चंड या दोघांमध्ये सुरू झाले. चंडिकेने उग्रावतार धारण केला आणि चंडाने सोडलेले सर्व बाण तोडून टाकले. त्या दोघांनी एकमेकांवर एवढे अगणित बाण सोडले की ज्याप्रमाणे एखादी टोळधाड आकाश व्यापून टाकते त्याप्रमाणे आकाश बाणांनी झाकले गेले. अशा वेळी मुंड सुद्धा युद्धात उतरला आणि वेगाने शरसंधान करू लागला. त्याचे शरवर्षाव पाहून अंबिकेला प्रचंड संताप आला. तिचा चेहरा रागाने काळानिळा झाला. भुवया वाकड्या झाल्या. तिचे नेत्र निखाऱ्यांप्रमाणे लालबुंद झाले. त्याच वेळी तिच्या भुवयांमधून काली उत्पन्न झाली. तिचे वस्त्र वाघाच्या कातड्याचे होते. चेहरा भयानक होता. तिने हत्तीच्या चामड्याचा शेला पांघरला होता. तिच्या मांड्या धष्टपुष्ट होत्या तर पोट खपाटीस गेले होते. तिची जिव्हणी लांब रुंद तर जीभ लालभडक आणि गळ्यात मुंडक्यांची माळ होती. तिच्या हातात तलवार, पाश आणि परशू होता. ती काळरात्रीप्रमाणे रौद्र मूर्ती दिसत होती. तिची लपलपणारी जीभ पाहताच कापरे भरत होते. ती तशीच धावत सुटली आणि दानवांच्या सेनेत घुसली. रागारागाने तिने दानवांना उचलून तोंडात टाकण्यास सुरुवात केली आणि त्यांना चावून खाऊ लागली. केवळ सैनिकच नाहीत तर हत्ती, माहूत ह्यांना सुद्धा ती उचलून खाऊ लागली. घोडे व उंट आणि त्यांचे सारथी ह्यांचीही तिने तशीच गत केली.
तो विचित्र प्रकार पाहताच चंडमुंडांनी अगणित बाण सोडून तिला झाकून टाकले. त्यानंतर चंडाने एक सूर्याप्रमाणे लखलखीत तेजस्वी चक्र उचलून देवीवर फेकले. ते अतितेजस्वी चक्र आकाशमार्गाने मोठा आवाज करीत येत असलेले पाहून कालीने एकाच बाणाने त्याचे असंख्य तुकडे केले. लगेच अगणित धारदार बाणांचा असा वर्षाव त्या चंडावर केला की तो चंड घायाळ होऊन बेशुद्ध झाला आणि खाली कोसळला. आपल्या भावाची अशी अवस्था पाहून मुंड खूपच दुःखी झाला. त्याने रागारागाने देवी कालीवर बाणांचा वर्षाव केला. तेव्हा चंडिकेने इशिकास्त्र सोडून सर्व बाण छिन्नभिन्न करून टाकले आणि अर्धचंद्राकार बाण मारून त्याला बेशुद्ध करून खाली पाडले. मुंडसुद्धा खाली पडलेला बघून दानवांच्या सैन्यात हाहाकार माजला आणि देवांना मात्र प्रचंड आनंद झाला. पण तेवढ्यात चंड सावध झाला आणि त्याने प्रचंड गदेने कालिकेच्या उजव्या बाहूवर जोराने घाव घातला. तिने त्या आघाताची मुळीच पर्वा न करता पाश टाकून त्याला बांधून टाकलं. तोच मुंड पुन्हा उभा राहिला आणि आपल्या भावाची ती स्थिती पाहून अंगावर चिलखत चढवून त्याने एक महाशक्ती हाती घेऊन तो देवीच्या दिशेने धावू लागला. त्याला तसा येताना पाहून देवी कालीने पाश टाकून त्यालाही बांधून टाकले. मग त्या दोघांना सशासारखे हाती धरून अट्टहास्य करीत ती अंबिकेपाशी आली व म्हणाली, मी रणयज्ञात बळी देण्यासाठी हे 2 उत्तमपैकी दानवरूपी पशु घेऊन आले आहे, तरी तू यांचा स्वीकार कर. तेव्हा अंबिका म्हणाली, हे रणप्रिये, तू चतुर आहेस, तेव्हा यांची हिंसा करू नकोस. पण यांना सोडता देखील येणार नाही, म्हणून माझ्या सांगण्याचा अर्थ लक्षात घे आणि देवांचे कार्य साधून दे म्हणजे झाले. देवीचे बोलणे ऐकून देवी काली म्हणाली, या अशा रणयज्ञात तलवारीने शिरच्छेद केलेलाच योग्य असतो. म्हणून देवीने त्या दोघांचा तलवारीने शिरच्छेद केला व त्या दोघांचे रक्त खुशीत येऊन पिऊ लागली. ते पाहून अंबिका म्हणाली, हे कालिके, तू आज देवांचे मोठे कार्यच पार पाडले आहे. म्हणून मी आज तुला असा वर देते की चंडमुंडांना मारलेस म्हणून आजपासून तुझे पृथ्वीवर चामुंडा असे नाव प्रसिद्ध होईल. श्री दुर्गा सप्तशती कथासार अध्याय 7 समाप्त. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. दुर्गा सप्तशती कथासाराचे आधीचे अध्याय अपलोड केले आहे. प्लेलिस्टमध्ये जाऊन दुर्गा सप्तशती कथासारवर क्लिक करणे.